हां, मेघा, तुझ्यासारखा मला पण नादिष्टपणा आहे. आणि मी सारखी विचार करत होते की हलव्याच्या माळा कशा करतात. तर माझी आई, माझी आत्या, आणखीन माझी आत्ते बहीण शांताताई म्हणून होती जमखंडीला लहानपणी मी वाढत असताना. आणि त्या म्हणजे अक्षरशः इंडस्ट्रीयल साईजचे हलव्याचे दागिने करायच्या आणि गावातल्या सगळ्या लोकांना पण द्यायच्या आणि इव्हन पुण्याला वगैरे सुद्धा पाठवायच्या. पण त्यावेळेला काही डोक्यात आलं नाही आपण हे शिकावं म्हणून. पण तू जेव्हा म्हणालीस की हलवा काही पकडत नाही आहे, तर ते पकडायची कशी पद्धत आहे ते मी पहाटे खूप विचार केला आणि आई कशी करत होती ते विचार केला आणि आता मला ते जमलेलं आहे. तर हा हलवा हा मी इथल्या एका इंडियन स्टोअरमधून आणला. हा हलवा आणि आपल्यासारखे अगदी टोकदार जरी दाणे नसतील तरीसुद्धा चांगला आहे. तर काय करायचं, दोरा असतो तो असा दुहेरी दोरा करून त्याच्यामध्ये हे सगळे मणी ओवलेले आहेत. आणि हे मणी मी असे पांढऱ्या रंगाचे आणलेत, कारण तू जो रेवाला ड्रेस पाठवला आहेस तर त्याच्यामध्ये सिल्व्हरचे तू बीड्स वगैरे वापरले आहेत, सिल्व्हरचे मणी आणि मोती, म्हणून ते पांढऱ्या रंगाचे आणलेत. पण जेव्हा माझी आत्ते बहीण शांताताई करायची तेव्हा ती पुण्याहून मुंबईहून जीग नावाचं असं सोनेरी रंगाचं असं इलास्टिक असलेलं असं एक लांब असं पूर्वी मिळायचं. आणि मग ते जीग असतं ते असं ओवून घ्यायचं आणि त्याचे असे तुकडे तुकडे करून डबल ह्याच्यात ओवायचे आणि मग हे असे अंगठ्यामध्ये असा तो तिढा घालून, आता हा डबल दोरा जो आहे का नाही, तर मग त्याच्यामध्ये हलवा घालायचा. हा हलवा त्याच्यात घालायचा आणि हलव्याने तिढा पडतो मग, कारण हे 2 दोरे आणि हा तिसरा, त्याच्यामध्ये सुई ओवून घ्यायची आणि एक तिढा असा पडला की हा बघ, आता हा असा तिढा घातला आहे. हा तिढा घातला की तो हलवा पकडला जातो त्याच्यात. आणि त्याच्यानंतर मग पूर्वी जीग असायचं त्याच्याऐवजी मी जोयान फॅब्रिकमधले मणी घातलेत. तो मणी एक ओवायचा असा, कारण त्या मण्यानी मग ते असा हलवा असा बसतो. आणि मग हे असे एक मणी एक हलवा, एक मणी हे एक हलवा, हे अशी माळ तयार होते. तर अशी रेवा करता आता माळ तयार केली आहे. आणि आता सीमा, मी आणि रेवा आम्ही आज रथसप्तमीला इथल्या एका मंदिरात जाणार आहोत आणि रथसप्तमीची तिथे पूजा आहे. तर त्या दिवशी तिला हलव्याचे दागिने, हलव्याचा सण, आणि माझ्या भावाने ही मला हिरव्या रंगाची साडी मुद्दाम अगदी फेडेक्सने पाठवली आणि सीमाकरता पण एक काळ्या रंगाची साडी पाठवली आणि ड्रेस पण पाठवला. पण तुझा ड्रेस खूपच सुंदर आहे आणि स्वतः शिवलेला, तर तो आज आम्ही घालणार आहोत. आणि तुझ्याकरता हा मुद्दाम व्हिडिओ काढला आहे, तर आता पुन्हा दाखवते. हा बघ, हा हलवा आहे, हा या 2 ह्याच्यामध्ये पकडला, त्याच्यामध्ये हा तिसरा दोरा हा इथं आला, हा सुईमध्ये ओवून घ्यायचा आणि मग त्याचा हा असा तिढा घातला असा की त्याची गाठ असते, तर ती अशी बरोबर या हलव्याच्या इथं बसते. आणि मग ही अशी अशी गाठ बसली की मग तो हलवा असा, हे बघ, असा पकडला जातो. आणि पकडला गेला की त्याची गाठ बसते, पण हे ओढून धरायचं, त्याला टेन्शन लागतं. आणि मग ह्या दोन्ही ह्याच्यातनं हे ओवलं की अशा 3 दोऱ्यातनं हे असं जीग म्हणा, मणी म्हणा, हे ओवले जातात. तर आता ही माळ इथं तयार झाली, ही अशी माळ. आणि आता सीमा, बरोबर आहे ना एवढी माळ रेवाच्या गळ्यामध्ये घालायला? एवढी पुरे की नाही का? तर आता इथे मी माळ बंद करणार आणि इथे हे बंद करून इथे आणि इथे दोरा लावून ती घालून टाकणार. आणि असे सर केले की त्याचे मग हातामध्ये, पायामध्ये घालायला किंवा त्याची कपाळाला बिंदी हे करायला, तर असा एक सर करून तिचं हे आहे ना हेडबँड आहे, तर त्याला लावणार आहे. तर आता हेडबँडला पण लावला आणि मग ही माळ घातली आणि मग तुझा तो वेल्वेटचा फ्रॉक घातला की मग एकदम हलव्याच्या सणाची आमची नात छानपैकी सजणार आहे. आणि मग तिचा पुन्हा तुला फोटो काढून नक्की पाठवून देईन बरं का मेघा. आणि तिळगुळ घे आणि असेच आपण गोड बोलत राहूया. आणि तुझी माझी मैत्री अशीच तिळातिळाने नको, मोठी मोठी पुष्कळ वाढू दे लवकर. आणि तू जी कविता पाठवलीस आणि
रेवाला सगळं संक्रांतीचा सण पाठवलास आणि सबंध पेशवाई कलेक्शन केलं, त्याच्यावरती बारसं झालं. आणि इंडियातसुद्धा, भारतातसुद्धा कुणी इतकं हौसेनं केलं नसतं. इतकं सगळं हौसेनं, इतकं छान थाटात तिचं बारसं झालं आणि तसा छान थाटात हलव्याचा सण पण झाला.